स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अहो, आज मैथिलीचं लग्न झालं. अरे हो, खरंच अवंतिका गेली होती ना? कसं झालं लग्न? छान झालं म्हणे. चल, निदान तिचं तरी आयुष्य मार्गाला लागेल. तिला लागो असा आशीर्वाद द्यावा. आपल्या अवंतीलाही असाच कोणीतरी भेटायला हवा ने. तिच्यावर प्रेम करणारा, तिची काळजी घेणारा, समजूतदार. एक सांगू? बोल. नाही, नको. अगं बोल. कधी कधी मनात येतं, सौरभच्या ऐवजी अवीला जर निखिलचं स्थळ सांगून आलं असतं तर किती बरं झालं असतं ने. अवी नक्की सुखी झाली असती. काय बघा ना, त्याला तिची किती काळजी वाटते, किती मनापासून मदत करतो तिला. त्याच्या मनात असेल ना तर तर काय, तर नक्की हे लग्न होईल. तुम्ही बायकांना सुतावरनं स्वर्ग गाठता. हे बघ, त्यांनी अवंतिकाला सहानुभूती दाखवली, मदत केली, याचा अर्थ लगेच असा काढायचा? अवंतिकाला 2 मुलं आहेत, घटस्फोटीत आहे ती. शिवाय सौरभ तिचा सख्खा मावस भाऊ आहे. हे असं सगळं बॅकग्राऊंड असताना त्याच्याशी लग्नाचा विचार करणं किंवा त्याच्या मनात असं काही असेल असा विचार करणं शुद्ध वेडेपणा. पण असं काही होणारच नाही असंही नाही ना. पण तरी माझ्या समोर बोललीस, अवंतिका समोर असं बोलू नकोस. लग्न करणं ही तिची सध्या प्रायोरिटी नाहीये. मलाही तसंच वाटतंय. सध्या तिला जे अभ्यासावर, करिअरवर कॉन्सन्ट्रेट करू दे. ओके? काय झालं? झोप येत नाहीये? वेडा, मला तरी सांगायचं. मी तरी आले असं तुझ्या बरोबर गप्पा मारायला. नाही अगं, मी असा विचार केला की तुला परत उद्या सकाळी लवकर उठायचंय, उगाच डिस्टर्ब नको करायला. तिथं रोजच उठायचं असतं. कधी कधी खूप कंटाळा येत असेल ना हर्ष? येतो, पण कंटाळ येऊन चालणार नाही ना. जायला तर लागणारच. अभि कधी कधी ना मला प्रश्न पडतो की आपल्या आयुष्यात एवढं काही घडलंय आणि ते सुद्धा एवढं झटपट. आपल्याला विचार करायला कधी वेळच मिळाला नाही ना. पण आता एक फरक आहे हर्ष. आता आपले सगळे निर्णय आपणच घ्यायचे. इतके दिवस आपण कोणीतरी आखून दिलेल्या वाटेवर चालत होतो.
पण आता आता आपली वाट आपणच ठरवायची आहे, आपणच शोधायची. भीती वाटते ना? हो, कारण येणाऱ्या प्रत्येक परिणामाला आपणच उत्तर द्यायचंय. आपण कुठे चुकलो तर? ऐश, एक विचारू? आपण घर सोडून चूक तर नाही ना केली? असं वाटतंय तुला? अरे तूच म्हणाला होतास ना की आपण ठरवलेल्या वाटेवरती आपण आता चालायचंय. आपण जर का आपल्या घरी असतो तर हे नसतो करू शकलो रे. सांगू ऐश, कधी कधी ना तू खरंच खूप शाण्यासारखी बोलतेस. हो की नाही? लिहून देशील मला? मी जाऊन अनिशला दाखवीन. तो ना मला सारखा म्हणत असतो, तुझं ना कसं होणार आहे देवास ठाऊक. म्हणजे नाही म्हणजे खिसा रिकामा आहे म्हणून नाही, डोकं रिकामा आहे म्हणून. त्या अनिशला ना मला भेटायला सांग. हम्म, मी त्याला सगळं समजावून सांगेन. हम्म. चला आता झोपूया. तुला उद्या ऑफिसला जायचंय आणि माझी एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. रीमा? काय काय झालं? जागी काय असतो असं? काय नाही. झोपत नाही? अरे नाही, मला भूक लागली. अगं, आता आपण दोघे जेवलो ना? पण त्याला 3 तास झाले रे. आता तुला रोज रात्री अशी भूक लागते? उठते, दूध पिते किंवा मग एखादा लाडू खाते आणि मग परत झोपते. तू आज जागाच ना म्हणून कळतंय तुला. नाही पण रीमा, तुला आता काय खायला देऊ? मी काहीच नाही घरात. ते जाऊ दे, पण तू का जागा आहेस? झोप येत नाही तुला? मी एक काम करतो, मी तुला एक ग्लासभर दूध आणून तू देतो. तू आधी थांब. मला सांग तुला काय झालंय, कसलं टेन्शन एवढं? हे बघ, मी जेव्हा नव्हते तेव्हा ठीक होतं, तू विचार करत बसायचा. पण आता मी आहे ना, मग सांग मला. नको ग, उगाच तू खूप काळजी आणि खूप टेन्शन घेऊन बस. हे बघ, तू नाही सांगितलंस ना तर मला जास्त टेन्शन येईल. उगाच नसत्या शंका येत राहतील मनात. त्याचा जास्त नाही का त्रास होणार? सांग ना प्लीज. मला आत्ताच्या आत्ता कुठल्याही परिस्थितीत 10 लाख रुपये उभे करायचे. 10 लाख? काय करायचं ठरवलंयस? काय करायचं ठरवलं? अवंतिकाने जर चेक फाडला नसता ना तर माझं... बस प्लीज. सलील भाऊ म्हणून तू अवंतिकाच्या पाठीशी कधीही उभा राहिला नाहीस. आणि आता तुला तिचे 25 लाख रुपये आठवतात? तू चिडू नकोस. मी चिडत नाही, मी खरंच चिडत नाही. पण तू सुद्धा समजून घे ना, तुला जो इतरांकडून मान हवाय तो तुला स्वाभिमानानेच मिळणार आहे. मार्ग निघेल याच्यातनं खरंच. ओके, तुला भूक लागली ना? एक ग्लासभर दूध देतो. बायसेब सुटलं बरं का तुम्ही? म्हणजे मैथिलीचं लगीन झालं आज. झालं? होय. तुला कसं कळ? आमच कळतं बरोबर. अहो, त्यांच्याकडे माझी नणंद काम करते ना, तिने सांगितलं. बरं बरं, जातो. बायसेब जा म्हटलं ना. मैथिलीचं लग्न झालं? हे आधीच व्हायला हवं होतं. तसं झालं असतं तर आमच्या घराण्याची अशी वाताहत झालीच नसती. आणि मैथिलीचं लग्न कसं झालं? छान झालं. थोड्याच लोकांना बोलवलं होतं त्यांनी, रजिस्टर्ड केलं, पण छान झालं लग्न. त्यांनी थोडं आधीच करायला हवं होतं ना ग लग्न. हो, पण अगं
मैथिलीच्या कोर्टात साक्ष देण्यावरून त्या दोघांमध्ये खूप टेन्शन झाली होती. मला तर भीतीच वाटत होती हे लग्न होतं का नाही. पण त्याला सुद्धा आतून आतून कुठेतरी तिचा खरेपणा पटला असावा. चला आता लग्न तर झालं, सुखाने नांदू देत दोघं. आणि तुझं काय? माझं काय, आरी आहे, माझी नोकरी आहे. आशू पण हाच प्रश्न मला सारखा विचारत असते. सानिका, तुम्ही लोक मला लग्नाबद्दल तर सुचवत नाही आहात ना? हे बघ, तसं असेल तर नाही ग बाई, नाही विचारत. ए, आशूचं कसं चाललंय? चांगलं चांगलं. सानिका, परिस्थिती माणसाची कशी परीक्षा घेते ना, म्हणजे एक स्वतःचाच स्वतःला शोध लागतो. आशूमध्ये इतकं करेज असेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. मलाच काय, कुणालाच वाटलं नव्हतं. लग्न आधीची आशू आणि लग्नानंतरची आशू, जमीन आसमानाचा फरक आहे दोघींमध्ये. अभिच्या बिझनेसचं काही झालं? काही नाही अजून. कुणाच्याही मदतीशिवाय मोठं व्हायचंय त्याला. ही चांगलीच गोष्ट आहे, पण इतका त्रास होतो का त्यांना? सवय नाहीये ना. इतक्या लहान घरामध्ये राहतात, कुठल्या सोयी नाहीत. कुठे ते जहागीरदारांचं वैभव आणि कुठे. पण तुला सांगू, मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतं ते आशूचं. एका शब्दानं तक्रार करत नाही, सारखी हसतमुख असते. मला काय म्हटली माहिती? कोणत्याही परिस्थितीत आय शुड स्टँड बाय हिम. हॅट्स ऑफ टू हर. अवंती, आपल्या बायकांमध्ये ना ऍडजस्ट करायची वृत्ती असते ना, म्हणून आपला संसार राहतो. म्हणजे एवढं क्रेडिट तरी आपण आपलं घ्यायलाच हवं. काय झालं? सकाळपासून पाहतोय कोणाला तरी फोन करायचा म्हणून फोन उचलतेय आणि फोन न करताच ठेवून देतेस. कोणाला फोन करायचा आहे? मला फोन करायचा आहे का? अहो, कालपासनं त्या मुलीचा फोन नाहीये, तरी मी तिला बजावलं होतं की रोज एक फोन मला करत जा म्हणून. नसेल जमलं तिला. न जमायला काय झालंय? काल गेली होती ना दोघं तिकडे. ती मला काहीच कसं कळत नाही हो. तिकडे म्हणजे त्या दीक्षितांकडे जेवायला गेली होती. माझ्या मैत्रिणी पाहिलं. हा, म्हणजे सलीलच्या माहेरी. म्हणून एवढी वाईट लागली. खरंच आपल्याला एखादा मुलगा असता तर. तरी तो आपल्या जवळ राहायलाच असतं असं सांगता येत नाही. अगदी म्हणजे भांडूनच नव्हे, पण वेगळा राहिला असता. व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त, जर्मनी, अमेरिका वगैरे. पण अनिरुद्ध, नाती तुटत नाहीत. आणि आपली नाते तुटल्यासारखी वाटतात का तुला? अगं वेडे, काय आहे बरं का, आपलं आयुष्य ना बांबूच्या वनासारखं. स्वतंत्र असूनही एकत्र आणि एकत्र असूनही स्वतंत्र. म्हणून असं स्वतंत्रपणे जगायला शिक. म्हणजे नक्की काय करू मी? बघ बर का, रीमाशी बोलणं ही तुझी गरज आहे ना. मग बेधडक फोन कर ना. कुणाची वेळ बाळायला पाहिजे, फोन कर. हे बघ बर का, माणसानं आयुष्यानं मोकळं ढाकळं जगावं. शिरका व्हायला सोपं पडतं. हा, मग समजा तुला अगदी कर्मेनसं झालं, पुन्हा सोशल वर्क सुरू कर. ते जाऊ दे हो, मी आधी रीमा आणि सलीलची बोलते. अरे बापरे, आपण ते त्या दीक्षितांच्याकडे गेले असले मग काय झालं? मी तिथे फोन करीन. शत्रुपक्षाकडे नाही. That's the spirit. हिमाय, आपल्या कॉलेजची ट्रिप जाते. अहो काय, तुम्ही येणार आहात का ट्रिपला? बघू. अहो बघू काय, स्टडी ट्रिप आहे. स्कल्पचरचा स्टडी. हिमाय, तुम्ही कधी खजुरावला गेला होतात का? नाही. नाही? अरे अरे, यू जस्ट डोंट नो व्हॉट यू हॅव मिस्ड.
मॅडम तुम्ही पाहिले खजुराव? नाही, पण टीव्हीवर बघितलेत पिक्चर्स. अहो अशी स्कल्पचर्स प्रत्यक्ष पाहायची असतात. काय सॉलिड आहेत. पद्मा मॅडम तुम्ही कुठे गेला होता हनीमूनला? उटीला. आणि तुम्ही लिमये? तुमचं तर लग्नही झालेलं नाही, तुम्ही कुठे जाणार? आणि तुम्ही मॅडम कुठे गेला होता हनीमूनला? अशा उथळ गोष्टींची चर्चा केलेली मला आवडत नाही. मी फक्त एक्सक्यूज मी. मॅडम तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी बोलवलं. काय भडकली? फारच ऑर्थो दिसते. ती शो करते. पण ती केस चालू होती ना तेव्हा काय काय आरोप केले ते हिच्यावर, कोणाकोणाबरोबर फिरते वगैरे नवऱ्यानं. पण ते नंतर खोटे ठरले. पण केले होते ना आरोप. मग अहो ती सिझोफ्रेनिक आहे असंही पेपरात आलं होतं. बघा बुवा, सांभाळून राहा, नाहीतर आज घर एवढं शांत शांत काय झालं? काही नाही, तू बैस, मी चहा घेऊन येते. मुलांना काय झालंय? हेच रे सायलीच्या आईचं प्रकरण कालचं. अजून तो विषय तुमच्या डोक्यातनं गेला नाही का? बघ, जोपर्यंत जाऊन तू तिला बोलून येत नाहीस ना तोपर्यंत आमच्या कुणाच्याही डोक्यातून हे जाणार नाही. तुला काय वाटतं मी तिच्याशी बोललो नाहीये का या विषयावर? अरे पण अशी रस्त्यात भेटली म्हणून नाही की, तिच्या घरी जाऊन बोलून यायला पाहिजेस तू तिला. आई काय झालं ग? तेजू तुझा बघू खेळायला. कोणाशी खेळू? बिट्टू कुठे गेलाय माहिती नाही. शौनक खेळायला तयार नाही आणि सायली अजून आली नाही. अरे पण आधी सायली नव्हती तेव्हा तुम्ही खेळतच होता ना. पण ती आता आहे ना. ती येणार नाहीये खेळायला. का? तिच्या आईने मला मारलं. सायली आता कधीच येणार नाही. तेजू येईल हा सायली, आपण सांगू तिच्या आईला, येईल नक्की. काकू काय रे, काय झालं? ती सायलीची आई आहे ना, ती सायलीला आता खूप मारत होती. काकू ती सायली खूप रडत होती ग. आणि ती आपल्या शौनक बद्दल खूप काय काय बोलत होती. हाय अबे. हाय. तनू कुठे? अगं ती सुरुची बरोबर गेली आहे. सुरुची आली होती? कशी आहे रे ती? ठीक आहे. एखाद्याने आनंदी राहायचं ठरवल्यावर काय प्रॉब्लेम आहे? काय रे, मूड खराब आहे तुझा? नो आय एम ओके. का, काय झालं? नाही काही नाही. बरं ऐक, माझ्या पर्समध्ये 10,000 रुपये ठेवले, ते घे जरा. 10,000? कसले? अरे पाटेकर सरांनी ना ऍडव्हान्स दिलाय. आणि तू घेतलेस का? दुसरा गत्यंतरच नव्हतं माझ्याकडे. व्हॉट डू यू मीन ॲश? तू नाही का नाही सांगितलं त्यांना? तुला काय वाटलं मी नाही म्हणाले नाही? अरे त्यांनी जबरदस्तीच केली. तू ठेव ना. मी काय करू ठेवून? काय करू म्हणजे काय करू म्हणजे मी काय करू? तुला दिलेत ना ऍडव्हान्स, तू ठरव काय करायचं ते. असं का वागतोयस टिपिकल नवऱ्यासारखा? नवरा आहे ना पण मी. टिपिकल नाहीये. माझा अभि कसा उमदा, स्मार्ट, हँडसम, सेन्सिटिव्ह आणि माझा बेस्ट फ्रेंड आहे. फॉरगेट इट ॲश. परिस्थिती बदलते माणसाला.
मग माणसाने बदलावं परिस्थितीला, अशी कटकट नाही करत बसायचं. आणि जर का पाटेकर सरांनी दिले मला पैसे तर तुझा काय इगो हर्ट होतो त्याच्यात? मी काम करते तिकडे, मोबदला मिळालाय मला. तुला पटतंय ना ते ऍश? तू ठेव पैसे तुझ्याकडे, मला वाद नको या गोष्टीवर.